जय
आहे नक्की. मग त्या पंढरपूरला जाऊया आपण, हे सगळ्यांनी नामाचा विजय करायचा आणि मग खऱ्या पंढरपूरला जाण्याचा प्रसंग आपण करायचा. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल, मोठेपण आहे, छोटेपण आहे. आजचा अभंग एकादशी सगळ्यांना माहिती आहे, चांगली गोष्ट आहे. हा उपक्रम चालू केला की दुधात साखर आहे आणि ह्या निमित्तानं का होईना आमचे बंधुराज सारखे मागे लागत होते की येतोच का, सावकार महाराजांच्या मंदिरात कीर्तन करशील का, काय करू वेळ देईल. आणि ब्राह्मण सभेच्या मार्फत पांडुरंगाच्या मंदिरात बरेच वर्ष कीर्तन वर्षभर त्या कीर्तनावेळी येता आलं नाही, कारण आम्ही आपल्या शिर्डीतल्या प्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिरात बाबांना पकडलं होतं. एकादशी असेल की आमचं कीर्तन कधी नव्हतीच, पूजारी होतो, कीर्तन केलं, बाबांनी सगळंच करून घेतलं. अवघाची संसार सुखाचा करेल असं बाबांनी माझ्या बाबतीत करून टाकलं. आणि हे करता करता आज योग आला तो सावकार महाराजांच्या मंदिरात. आणि आपला महाराष्ट्र हा जो भाग आहे आपल्या सर्व पुण्याला आपणच का, तर आपल्याला अभिमान पाहिजे की आपल्या या ठिकाणी थोर साधू संत होऊन गेले आणि या साधू संतांनी जे मार्ग सांगितले त्या मार्गावर आज पूर्ण जग चालते. ज्ञानेश्वरी माहीत नाही असा एकही देश नाही, तुकाराम महाराज माहीत नाही असा पण एक देश नाही, सावकार महाराज माहीत नाही असा महाराष्ट्रात कोणी नाही. सगळ्यांना सगळे संत माहिती आहे. आणि प्रत्येक संतांनी काय केलं, हाताला धरून नाही सांगितलं की हा देव आहे, हा देव आहे असं सांगितलं नाही, पण त्यांनी दाखवून दिलं की हाच देव आहे. आणि तो हाच देव कसा दाखवला, तो असा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरंच काही लिखाण काम केलं, ते आमच्यासाठी केलं, त्यांच्यासाठी केलं नाही. नाहीतर त्यांना स्वतः आपल्याला अशा पद्धती म्हणतात असतं, हरिभजना वीण कावड घाबरू नको रे, आपल्याला सांगायची काय वेळ आहे. पण त्यांच्या मनामध्ये एकच वागलं होतं, जसं आम्ही भगवंत पाहिला तसा तुम्ही पण पहा, त्या दृष्टीने पहा, तो चष्मा त्या प्रकारचा घाला तर तुम्हाला तो देव दिसेल. चष्म्यात घातला नाही तसा, नुसता डोळ्या डोळ्याने पाहिला की देव आहे, पण नेमका कुठे आहे तेच माहीत नाही. तर आता उपयोग म्हणून हा आपण निवडला तो सोयराबाई ही जोकोबाची पत्नी. म्हणजे बघा, पती जर सती संत होऊ शकतो तर पत्नी का नाही. तर हा कशाचा भाग असतो, सहवासाचा भाग असतो. सहवास कोणामध्ये आहे, कोणाबरोबर आपण राहतो, कोणाबरोबर संसार करतो,
आणि कोण आपल्या बरोबर आहे हे खूप महत्वाचं आहे. जर एखादा व्यक्ती देवाचं नामस्मरण करत असेल, अर्थात त्या संसारामध्ये नामस्मरणाचा महिमा होतच असतो. उदाहरण आपलं छोटंसं उदाहरण आपल्या शिर्डीचं असेल. माझ्याबरोबर बसलेले हे मराठी झालेले आहेत. त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील, त्यांचे आजोबापासून सुरुवात करूया आपण. त्यांनी बाबांच्या मंदिरामध्ये कीर्तन केली. आरत्या म्हणल्या. मी ऐकलं की त्यांच्या कीर्तन चालू झाले की लोक हैराण व्हायचे की एक कीर्तन कोण करत, आणि त्यांचं नाव खूप मोठं झालं. त्यानंतर त्यांचे वडील आले. यांच्या वडिलांनी सुद्धा बाबांच्या आरत्या गायल्या आमच्याबरोबर. ते आम्ही त्यांच्याबरोबर असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्याच आरत्या ऐकून आम्ही आरत्या शिकलो, म्हणलो, आणि ती वाटचाल 40 वर्षापर्यंत चालत राहिली, जशी होती तशीच. आणि त्यानंतर आता ही मुलं आहे, एक पेटू वाजवतो, एक तबला वाजवतो, हा गाता खूप सुंदर. आणि हे जो आहे हा सहवास आहे. मला सांगायचं काय, हे उदाहरण आहे. तसंच आमच्या घराचं उदाहरण सांगायला तसं हरकत नाही, पण त्याची हरकत पडेल, आपलं मोठं आपण सांगू नये. तर तसंच हे वातावरणामुळे हे सगळं तयार होतं. कीर्तन काय कोणी सांगितलं कोणी उठावं आणि कीर्तन करावं असं एवढं सोपं नाही. तर हरिभजना बीन काळ घालू नको. एकदा हरी हा शब्द कळला की बाकीच्या गोष्टी सगळीच कळते. हरीच कळला नाही, नेमका हा हरी आहे कोण, हरी नेमका कोण आहे, कसा आहे, दिसायला कसा आहे, राहतो कुठे. तर या हरीचं वर्णन एका सुंदर कवीने आपल्या सुंदर शब्दामध्ये
हीच द्वारका आपल्याला पंढरपुरामध्ये येऊन स्वतः भगवान विराजमान कशासाठी आले? त्यांना एकच आस आहे, भेटी लागे जीवा लागलीचे आस. ते आपली वाट पाहत आहे. कशाची? आपल्या भक्तीची वाट पाहत आहे. आणि हे सांगितलं कोणी? तर संतांनी सांगितलं. आणि मग त्यांच्या सांगितल्या राम असताना आपल्याला हरी कसा आहे? निर्मळ निराकार आहे. तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद असा तो भगवंत आहे. आणि मग हा भगवंत मिळण्यासाठी काय करावं लागतं? हरी भजना विनकार. भजन करायचं काय? भजन करायचं म्हणजे नुसता टाळ उठायचे का? नुसता मोठमोठ्यांना ओरडायचं का? तर भजन हे मनात आलं पाहिजे, अंतःकरणात आलं पाहिजे, नामस्मरण त्याच्यामध्ये घटनामध्ये पाहिजे. त्याला भजन असं म्हणतात. भजन आपण भगवंताला भजायचं आहे म्हणजे आळवायचं आहे. आळवणं म्हणजे ओरडणं म्हणजे आळवणं नाही. ओरडता काही लोक ओरडतात आणि पण ओरडणं म्हणजे काय? देवाला आळवायचं तुम्हाला भक्तीला, तिथे भक्तिभाव पाहिजे. भजना विण काळ घालवू नको. हे काळ म्हणजे असलेली वेळ. आपल्याला ही जी वेळ आहे ही अमूल्य आहे. तिथं वयाची अट नाही. हरिभजना विण काळ घालवू नको. जर असा जर विचार प्रल्हादाने केला तर आपली वेळ नाही आहे. असं आपल्याला खूप जगायचं आहे. ध्रुवाने आपल्याला हे दाखवून दिलं, ध्रुवाने दाखवून दिलं की अरे हीच ती वेळ आहे. आणि म्हणून त्यांना तो हरी भेटला. हरिभजना विण काळ घालवू नको. दुरीच्या सभा भिवू नये. जर तुमच्या डोळ्यासमोर वाकड्या रागाची जर दोरी जर पडलेली असेल तर तुम्ही त्याला देव म्हणतात का? दोरीला तुम्ही देव म्हणणार किंवा दोरीला तुम्ही साप म्हणणार का? साप तो सापच ना, तो वळवत आहे ना. एका ठिकाणी साप थांबतो का? नाही. तसं देव आहे काही नाही. देव आजकाल काय झालंय की मीच भगवंत आहे, मीच परमात्मा आहे. मी म्हणतो ते म्हणतात ते पण बरोबर आहे का? तर देव कुठं नाही आहे हे सांग. मला लोक बरेच प्रश्न विचारतात की काय हो देव आहे का? मी हो देव आहे, देव आहे. देव हृदय मंदिर शोधून पाहे. तुकाराम महाराजांचं एक सुंदर अभंग आहे याच्यामध्ये. देवाचे लपलेला आहे.
म्हणून आपण आपल्याला स्वतःला सुधरा. नाहीतर देवाच्या मंदिरात यायचं, तंबाखू खायची आणि त्या मंदिराच्या प्रसादाला तूप खायचं. मग त्या मंदिराच्या पवित्र महिला गवताच्यामध्ये राहिला का गेला तो पाहूनच पडून जाईल, पाहूनच पडून जाईल. म्हणून या देहाला पहिलं सांभाळा. आणि देहाचा उद्धार करायचा असेल तर हरी भजना वीण काळ घालून म्हणतोय. विवेकाची ठरेल ऐसे बोलावे, विवेक पाहिजे. जीवन जगत असताना विवेक हा इतका महत्वाचा आहे की माणसाचं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून विवेकाची खरे लोक ऐसे बोलावे. आपल्या मध्ये उगीच शिकलं, लोकांनी सांगितलं एक, आपण ऐकलं एक आणि बोलताना बोलतो एक. अरे अमुक व्यक्ती कसा आहे हे तुला काय करायचं आहे, त्याच्याकडे बोट दाखवत असताना चार लोक तुझ्याकडे आहेत, तू कसा आहेस हे बघ. अरे तो असा आहे, तो कसा, यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. आयुष्यभर तुला जन्म त्यासाठी दिलाय का? नाही दिला. तुला जो जन्म दिलाय तो तुला स्वतःला सुधारण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी. काय शिकायचं आहे, नेमकं काय शिकायचं हे कळलं पाहिजे. शिकायचंय बरोबर, शिकायचंय, पण काय शिकायचंय? नको त्या गोष्टी शिकताय, ज्या शिकायला पाहिजे त्या नाही शिकत आहे. अरे तो चांगला वागतो तर चांगली मग घे ना, दुर्गुण कशाला येतोय? अमुक व्यक्ती हा आधीच अरे काय करतो, तो निर्देशन नाही, ह्या गोष्टी काय शिकत नाही. याच गोष्टी शिकल्या पाहिजे आणि या गोष्टी सुधारण्यासाठी आपल्याला हा जन्म दिलेला आहे. विवेकाची खरे लोक ऐसे बोलावे बोले. आपल्यामध्ये उगीच चिखलत कालव होतोय. काय आमच्याकडे सगळं बोलतो नाही आणि त्या बरोबर काय याने अमुकच केलं, त्यांनी अमुकच केलं, तू काय केलं हे बघ ना, तू आयुष्यातून काय केलं हे बघ, त्याचं सुधार. आणि मग दुसऱ्यांना ठेवायला उभं. संत संगतीने उभं. संतांच्या सान्निध्यात आला. आज आपण सुदैव आहे की आपण चौथा महाराजांच्या मंदिरात एकत्र आलेलो आहे, एखाद्या ठिकाणी निमित्त आलो. तर या ठिकाणी आल्यानंतर कमीत कमी भगवंताचं नामस्मरण करावं. त्यांनी जो मार्ग सांगितलाय, चौथा महाराजांनी काय सांगितलंय? कर्म करा. त्यासाठी पंढरपूरला जायची गरज नाही आहे. जायची गरज आहे तसं पाहायला गेलं तर नाही. पंढरपूरला तिथं जाऊन गर्दी मध्ये जायला हरकत नाही. लोक गेली ती वेळी म्हणून नाही गेली हे पण सांगतो. आणि हे पण सांगतो की खरा परमेश्वर कोणाला भेटला, एवढी जी मांदी आली चालली आहे, एवढ्या मांदी आलीतनं भगवंत चौथा महाराजाला भेटायला गेले आणि म्हणले अरे मला लपायला जागा दे. आणि मग तरी पण काय केलं, लपायला जागा पाहिजे ना देवा, अरे माझ्या तू हृदयात बसलेला आहे, मग तुला कुठे जागा द्यायला पाहिजे. नाही म्हणजे मला ते हृदयात जातो. तरी काही विचार केला नाही, एका घेतला मारला स्वतःला आणि त्याच्यामध्ये जाऊन बदलत बसले. ही खरी गोष्ट आहे. आणि मग ते ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांना दिव्य दृष्टीने कळलं की अरे देव आहे, देव आहे, देव हृदय मंदिरी शोधून पाहे. म्हणून संत संगत तीन आणि करी. म्हणून त्यासाठी संतांची संगत असणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या संत संगत झाल्यानंतर आता काय झालंय, आजकाल संत कोणाला म्हणायचं हा पण गोष्टी आल्या आहे. दत्तवेकडे जातात, रुद्राक्षाच्या माळा धारण करतात, भस्म लावतात आणि 10% शिष्य त्याच्या अवतीभोवती असतात. आणि मग ते नमस्कार महाराज महाराज घरी महाराज कोण आहे तर सुधीर फडकेंनी फार सुंदर उत्तर दिले. Thank you.
हरी भजन घेण्यासाठी काळ आणि वेळ ही मर्यादा तुम्ही कधी या कुठेही घ्या कसे घ्या हा होता नाही. एक एक भूत त्या देवाच्या नामस्मरणाने घडलं की त्या हराला शोभा एक सुंदर आणि छान अशी येते. म्हणून सूर्यरामाने ज्ञान होती ते कसे दिवस रात्री अनुभवा मान दोन एवढा अनुभव आहे. मला अनुभव असेल तर हो म्हणा, अनुभव असेल तर मान बरोबर जात नाही. अनुभव आहे ज्याला आहे तोच मान बरोबर शकतो. अनुभवा मान दोन बोरे हर एक भजना एकदा सगळ्यांनी परत भगवंताचं नामस्मरण करूया. राम 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 दर 15 दिवसांनी एकादशी येतेच. पण मग एकादशी काय करायचं? एकादशी नंतर काय करायचं? एका दिवशी तरी भजन करावे, एका दिवशी तरी वादन करावे, एका दिवशी तरी मुली कुबेर सगळ्यांना माहिती. कुबेराला रोज नित्याने सगळ्यांचा सारखाच असं काही वेगळा नसतो. कारण कुबेर म्हणजे त्याच्यामध्ये काही कमीच नाही. मनाला काही कमी नाही, पैशाला काही कमी नाही, नोकरांना काही कमी नाही, सगळ्या गोष्टीला परिपूर्ण. पण ह्याचं नित्याने असं होतं की कुबेर सकाळी उठला, स्नान आटपलं की आपल्या संध्या झाली की शिवाची पूजा करायची. शिवाची पूजा करताना तो एक रूप व्हायचा आणि शंकराची प्रार्थना करायची.
एक माळी होता. तुमच्याकडे हा प्रसंग घेण्याचा हेतूच असा आहे की ही सगळी माळी होतात त्याच्याकडे. आणि हा माळी त्याच्याकडे काम काय केले, रोज मानस सरोवरमध्ये जायचे. मानस सरोवरला जाऊन तिथे मुलं गोळा करून या महाराजांना कुबेरांना आणून द्यायचे. आता तो कुबेर म्हणजे देवांच्या इथं असणारा तो कुबेर, आपला कुबेर नाही. आपला कुबेर एक रुपये सुद्धा पैसे म्हणून नको मला कुबेर नाही. पण हा देवांचा कुबेर असल्यामुळे त्याच्याकडे तो माळीचा होता. तो त्याचं कामच की पूजेच्या वेळेस माणूस सरोवरात फुलं आणून द्यायची आणि ही फुलं त्या शंकराला व्हायची. ही आता रोजचे नित्याने आणि संसार म्हणलं की प्रपंच आल्यानंतर प्रपंच कुठून चालू होतो, प्रपंच कोणापासून चालू होतो. जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत प्रापंचिक नाही, त्याला प्रपंचाशी काही घेणं देत नाही. बायको आणि पत्नी अशी की म्हणजे प्रपंच चालू होतो. कारण तिथून आणा शब्द यायला सुरुवात होती. हे आणा ते आणा, अहो हे नाही, अहो ते नाही. काय अहो म्हणजे की त्याचं काही झालं म्हणून सांगायचं. आणि अशी तिची पत्नी दिसायला सुंदर. आणि एकदा पत्नी आली की माणूस काय करतो, सर्व पत्नीच्या म्हणण्यानुसार नाही केलं तर काय होतंय. तिच्या शब्दात जातात येस मॅडम असं म्हणा आजकाल येस मॅडम. तुम्ही म्हणाल तसं बाबा आता आमचं काहीच नाही, कारण पुरुषाचं तसं काही चालत नाही, काही चालत पुरुषाचं काहीच चालत नाही. जे सांगाल गृहमंत्री जे सांगतील त्याप्रमाणे करावं लागतं. कोणती जरी साधी पूजा जरी करायची झाली, साधी पूजा घरातली घरात, तरी त्यांना विचारतात पूजेला करायची आपल्याला करायची हो तिने हो म्हटलं तरच, नाही तर नाही देवाच्या होत नाही. कारण काय करायचं त्यांना करावं लागतं. पाणी आणून द्या, दूध आणून द्या, गंध आणून द्या, सगळं हाताखाली लागतं आपल्याला. आपण उठून काही करणारे माणसं नाही. पुरुष असं वर्ग आहे की आता शिंदेने चांगलं चालू केले, महिलांना सुरक्षा अर्ध तिकीट चालू केले आहे की नाही. महिलांना भरपूर प्राधान्य दिले. काय त्यासाठी दिलं आणि काय दिले याचं उत्तर दिलं ते चांगलंच दिलं असं म्हणा. तर हे दिल्यानंतर प्रत्येक गोष्ट पत्नीला आणि मग पत्नी ही अर्धांगिनी त्या दिवशी त्याला त्या पत्नीबद्दल इतकं काही प्रेम दाखवून आलं, इतकं काही प्रेम दाखवून आलं की तो तिच्याकडे नुसता बघतच नाही. आज मी फक्त दिवस तिच्याकडे बघायचं काय असेल काय. आणि नंतर ते सौंदर्य शिकवून तो तुला आणायला विसरायला पूर्ण दिवस विसरून गेला तिच्या नादामध्ये. आणि इतका काय विसरला की त्याला आपल्याला बोलून घेऊन द्यायची आहे हेच विसरून घ्या. एवढं एका दिवशी होऊ शकतं. आणि हे व्हायचं कारण मागं काहीतरी चांगलं कारण असं. आणि मग तो दुसऱ्या दिवशी कुबेर चिडतो, त्याच्या घरी नौकर पडतो की जा रे बाबा त्या माळ्याला बोलून घेऊन या. तो माळी दुसऱ्या दिवशी तो हातात घालतो आणि तो कुबेर त्याला पाहिल्यानंतर इतका चिडतो तू काय नाही, तू जर आगामी माझी पूजा करायचे तुला माझ्याकडनं शाप, ते शाप देऊन टाकतात की तू रोगी होशील. आणि कुबेराचं महत्व एवढं मोठे की तो जागेवर आजारी पडला. त्याला कोण होते, कोण इतके झाले की पत्नीकडे बाजूला आणि बाजूला तो जंगलात राहिला. जंगलात जाता एक ऋषींचा मठ लागला आणि ते मठामध्ये वातावरण पाहिलं. इतकं सुंदर वातावरण होतं. वा सुंदर अगदी त्या ठिकाणी त्यांनी वर्णन फार सुंदर केलं. दर्शनी
गुलाबी गुलाबी करून टाकले आणि त्याचे डोळे दिसून गेले. त्या ऋषी मुनींच्या मठामध्ये आलो आणि या मुलींना पाहून नमस्कार केला. महाराज, मी तुम्हाला शरण आलोय, तुम्ही मला पदरात घ्या. आणि असं म्हणून त्यांनी आळवणी सुरुवात केली आणि आपली जी कुलदेवता आहे तिला डोळ्यासमोर आणलं. त्यांची कुलदेवता म्हणजे साक्षात पांडुरंग आणि मग त्या पांडुरंगाला डोळ्यासमोर धरून त्यांनी त्या पांडुरंगाची एक त्यांना अभंग आठवला. त्याच्या आधी ते अभंग त्यावेळेस नव्हते, पण आपण अशी कल्पना करूया की पांडुरंगाची त्यांना आठवण आली आणि त्यांनी मला त्या पांडुरंगाचं वर्णन सुंदर केलं. कारण महाराजांनी दिलेला आपण सुंदर ते
ॲक्सेप्ट केली